मोठी बातमी आहे। माजी आमदारानं अनुदान फंडाची अफलातून खेळी राबवल्याची खमंग चर्चा आहे। धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर परिसरामध्ये 2 हेक्टर पर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्याला 10,000चं अनुदान मिळणार आहे। गंमत म्हणजे या यादीत एका माजी आमदाराचं नाव आहे आणि तेही तब्बल 8 वेळा। विषय एवढ्यावरच थांबलेला नाहीये, तर त्यांच्या एका मुलाचं नाव 3 तर दुसऱ्या मुलाचं नाव 2 वेळा दिसलेलं आहे। त्यामुळे गडगंज संपत्ती असलेले माजी आमदार आता अनुदानाच्या पैशातून आपली तिजोरी भरणार का, हा सवाल विचारला जातोय। मोठी बातमी आहे। माजी आमदारानं अनुदान फंडाची अफलातून खेळी राबवल्याची खमंग चर्चा आहे। धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर परिसरामध्ये 2 हेक्टर पर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्याला 10,000चं अनुदान मिळणार आहे। गंमत म्हणजे या यादीत एका माजी आमदाराचं नाव आहे आणि तेही तब्बल 8 वेळा। विषय एवढ्यावरच थांबलेला नाहीये, तर त्यांच्या एका मुलाचं नाव 3 तर दुसऱ्या मुलाचं नाव 2 वेळा दिसलेलं आहे। त्यामुळे गडगंज संपत्ती असलेले माजी आमदार आता अनुदानाच्या पैशातून आपली तिजोरी भरणार का, हा सवाल विचारला जातोय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।